नीट पेपर फुटीचे जे काही धागे आहेत ते पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत आणि आपण पाहिलंच असेल की गेल्या अनेक दिवसापासून पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जी आहे ती चौकशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये अनेक प्राध्यापक असतील किंवा अनेक पेपर फुटी संदर्भात ज्या व्यक्ती आहेत त्यांची चौकशी ही CBIकडून केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता त्याच आपण पुण्यातील CBI कार्यालयाच्या बाहेर उभे आहोत। सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर RCCचे जे मोठेगावकर सर आहेत, शिवराज मोठेगावकर यांची या ठिकाणी गेल्या अनेक तासापासून CBI चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यासोबतच अनेक जे विद्यार्थी आहेत ज्यांनी हा जो संपूर्ण पेपर आहे जो खरेदी केला आहे किंवा या संपूर्ण चेनमध्ये ते असतात आहेत अशा विद्यार्थ्यांची देखील या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोबतच या ठिकाणी जे रेडमध्ये जी CBIकडून रेड केली गेली, वेगळ्या भागात छापे टाकण्यात आले, जे संबंधित जे शिक्षक प्राध्यापक होते त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आणि त्या ठिकाणाहून जे ताब्यात घेण्यात आले लॅपटॉप्स असतील, फाईल्स असतील किंवा अन्य डॉक्युमेंट कागदपत्र असतील त्याची देखील तपासणी याच पुण्यातील CBIच्या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोबतच अनेक विद्यार्थी देखील या कार्यालयामध्ये आहे। गेल्या अनेक तासापासून त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आता या चौकशीत काय नवीन माहिती समोर येते आणि अजून काय नवीन हालचाली घडतात, काय नवीन अपडेट येतात, हा संपूर्ण दिवस खरं तर आजचा पाहायला गेला तर महत्त्वाचा असणार आहे। कारण आज जी आहे ती चौकशी सुरू असणार आहे आणि या चौकशीमधून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या निष्पन्न होऊ शकतात, जे अनेक माहिती जी आहे ती CBIला मिळू शकते। यामध्ये मुख्यतः अजून कोणी आरोपी आहे का, अजून याची नेटवर्क कसं आहे, चेन कसं आहे, जर संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण ही प्रक्रिया पाहिली तर ही संपूर्ण प्रोसेसमध्ये अजून कोण आहे याची संपूर्ण माहिती या चौकशीमध्ये कदाचित निष्पन्न होऊ शकते आणि समोर येऊ शकते। त्यामुळे या संपूर्ण अपडेटवर जे काही आहे ते लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा चौकशी अंती आपल्याला कळेल की नेमका या प्रकरणात अजून कोण सूत्रधार आहेत किंवा कोण धागेदोरे त्याचे कुठपर्यंत पोहोचतात, ही संपूर्ण अपडेट आपल्याला या चौकशीमधून मिळणार आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।